नमस्कार मैत्रिणींनो, सखी मराठी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. सकाळचे 6 ते 9 3 तास प्रत्येक गृहिणीसाठी एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतात. एक बाजूला मुलांचा डब्बा, दुसऱ्या बाजूला मिस्टरांचा नाश्ता, त्यानंतर चहा पाणी आणि दुधाची गडबड. या घाई गडबडीत अनेकदा भाजी जळते, पोळ्या लाटायला वेळ पुरत नाही आणि गृहिणींची स्वतःची प्रचंड चिडचिड होते. सकाळचा हा ताण दिवसभराचा मूड खराब करतो. पण सखींनो, जर आपण स्वयंपाकघरात थोडे स्मार्ट नियोजन केले तर सकाळची धावपळ पूर्णपणे थांबवून आपल्याला आपला रोजचा किमान 2 तास वेळ सहज वाचू शकतो. 5 आणि 9 नंबरची ट्रिक तुमच्या सकाळचा वेळ अर्धा करेल, त्यामुळे व्हिडिओ कुठेही न थांबता शेवटपर्यंत नक्की बघा. 1. रात्रीचे 10 मिनिटे पूर्वनियोजन. सकाळी वेळ वाचवण्यासाठी सर्वात पहिली व मुख्य गुरुकिल्ली म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी केलेले 10 मिनिटाची तयारी. उद्या सकाळी डब्याला आणि नाश्त्याला नक्की काय बनवायचे आहे हे आदल्या रात्रीच ठरवून ठेवा. ऐनवेळी सकाळी फ्रीज उघडल्यावर विचार करण्यात आले आपले 15 ते 20 मिनिटं फालतू वाया जातात. रात्रीची भाजी निवडून ठेवा किंवा कडधान्य उकडायचे असतील तर तेही भिजत घाला. रात्रीचे 10 मिनिटे नियोजन तुमच्या सकाळचा 1 तास वाचवू शकते. 2. जादुई ऑल इन वन गिरवी पेस्ट. आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी एक मोठी वाटी भरून आले, लसूण, कांदा, टोमॅटोची बेसिक गिरवी किंवा पेस्ट बनवून ती फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यात साठवून ठेवा. सकाळी कोणतीही रस्सा भाजी, शेवभाजी किंवा उसळ बनवताना मसाला भाजण्याची आणि वाटण्याचा खूप वेळ जातो. फ्रीजमध्ये हे पेस्ट तयार असेल तर फक्त कढईत तेल टाकून चमचाभर पेस्ट घालता, परत भाजी चमचाभर पेस्ट परत आणि भाजी टाका. त्याने तुमची कोणतीही रस्स्याची भाजी अवघ्या 5 मिनिटात तयार होईल. 3. लसूण सोलण्यासाठी आणि सुक्या मसाल्याची सोपी ट्रिक्स. भाजीत लसूण घालणे आरोग्यासाठी असते, पण सकाळी घाईच्या वेळी लसणाच्या पाकळ्या सोलणे म्हणजे संयमाची परीक्षाच असते. यासाठी आठवड्यातून लसूण एकदाच सोला. लसणाच्या पाकळ्या थोडा कोमट पाण्यात 5 मिनिटे भिजत घाला आणि त्याचे टरफल एका झटक्यात हाताने वेगळे होतात. हा सोललेला लसूण आणि हिरव्या मिरचीचे पेस्ट बनवून त्यात थोडे तेल आणि मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा. तेल आणि मिठामुळे ही पेस्ट महिनाभर खराब होत नाही आणि सकाळी फोडणी देताना वेळ पण वाचतो. 4. चपाती मऊ होण्यासाठी आणि कणिक मळण्याचा फॉर्म्युला. सकाळी कणिक मळताना हात खराब होतात आणि वेळही जातो. यावर उत्तम तोडगा म्हणजे कणिक मळताना त्यात पाणी घालण्यासोबत 1 चमचा कोमट दूध आणि तेल घाला. त्यामुळे कणिक अतिशय मऊ होते आणि पोळ्या दिवसभर मऊ राहतात. तर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तरच रात्री कणिक मळून त्यात वरून थोडे तेल लावून एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये ठेवा. सकाळी कणिक फ्रीजमधून बाहेर काढून 5 मिनिटे बाहेर ठेवा. त्यानंतर तिचे मऊ आणि टम फुगणाऱ्या पोळ्या झटपट तयार होतात. ही ट्रिक्स वेळ नसेल तरच खूप लवकर आणि करायची असेल तरच, नाहीतर कणिक सकाळीच मळणे खूप चांगले. 5. 2 टास्क नियम आणि गॅस शेगडीचा वापर. स्वयंपाकघरात काम करताना नेहमी 2 टास्क किंवा मल्टीटास्किंग नियम पाळा. गॅसच्या एका शेगडीवर चहा किंवा दूध तापायला ठेवले असेल तर दुसऱ्या शेगडीवर भाजी फोडणी द्या. चहा उकळेपर्यंत तिथेच उभे न राहता शेजारी डब्यासाठी चपाती लाटत घ्या. एकाच वेळी 2 कामे समांतर पद्धतीने केल्याने गॅस शेगडीचे पूर्ण वापर होतो आणि स्वयंपाकाचा वेळ पण दुप्पट होतो. 6. भाजीपाला आणि कोथिंबीर साठवण्याचा स्मार्ट पद्धत. बाजारातून आणलेली कोथिंबीर किंवा मेथी सकाळी निवडत बसू नका. आठवड्याची कोथिंबीर आणल्याबरोबर तिच्या मुळ्या तोडून ती स्वच्छ निवडून एका पृष्ठाच्या डब्यात किंवा टिश्यू पेपर लावून प्लास्टिकच्या डब्यात बंद करून फ्रीजमध्ये ठेवा. टिश्यू पेपर ओलावा शोषून घेतो, त्यामुळे कोथिंबीर 15 दिवस ताजी राहते. सकाळी आमटी किंवा भाजी घालण्यास फक्त डबा काढा, कोथिंबीर हाताने कापा आणि टाका. 7. सुट्टीच्या दिवशी ड्राय रोस्टिंग करून ठेवा. आपल्या जेवणात शेंगदाण्याचा कूट, रव्याचा उपमा आणि पोहे नेहमी लागतात. सकाळी शेंगदाणे भाजणे आणि कुटणे करणे त्यात वेळ जातो. सुट्टीच्या दिवशी 1 किलो शेंगदाणे एकत्र भाजून त्याचा कूट बनवून ठेवा.
तसेच उपम्याचा रवा आणि शेवया आधीच कोरड्या कढईत भाजून डब्यात भरून ठेवा. सकाळी उपमा करायचा असेल तर भाजण्याचा वेळ वाया जातो. रव्याला कीड आणि अळ्याही लागतात. 8. क्लीजिंग ॲज यू गो फॉर्म्युला. क्लीन ॲज यू गो फॉर्म्युला. अनेक महिलांची सवय असते की स्वयंपाक पूर्ण होईपर्यंत ओट्यावर भांडी आणि कचऱ्याचा ढीग तसाच ठेवतात. त्यामुळे शेवटी ओटा साफ करायला अर्धा तास वेळ लागतो आणि स्वयंपाक करताना चिडचिडा होते. आजपासून क्लीन ॲज यू गो हा नियम पाळा. चपाती लाटून झाली की पिठाचा डब्बा जागी ठेवा. भाजीची फोडणी देऊन झाली की मसाल्याचा डबा कपाटात ठेवा. स्वयंपाक करताना बेसिनमध्ये पडलेली लहान भांडी लगेच विसरून टाका. स्वयंपाक संपेपर्यंत तुमची आटोटी चकचक राहील. 9. वेस्ट बास्केट आणि ओट्यावरील ओला कचरा. ही ट्रिक महत्त्वाची आहे. भाजी निवडताना किंवा कांदा लसूण सोलताना त्याच्या टरफले आपण ओट्यावरच टाकतो. त्यामुळे ओटा पूर्ण अस्वच्छ होते. स्वयंपाक करण्यापूर्वी ओट्याच्या कोपऱ्यात एक लहान प्लास्टिक टोपली किंवा जुनी वाटी कचऱ्याचा डब्बा म्हणून ठेवा. भाजीची देठ, कांद्याची टरफले थेट त्याच वाटीत टाका. स्वयंपाक झाल्यावर ती वाटी थेट मोठ्या डस्टबिनमध्ये रिकामी करा. त्यामुळे ओटा पुसण्याचा तुमचा 10 मिनिटे वेळ दररोज वाचेल. 10. स्वयंपाकातून बाहेर पडताना लास्ट 1 मिनिट ट्रिक्स. सकाळच्या स्वयंपाक आणि डबे भरून झाले की घरातून बाहेर पडण्यापूर्वी किंवा बेडरूममध्ये जाण्यापूर्वी किचनमध्ये फक्त 1 मिनिटे थांबा. गॅसचे रेग्युलेटर बंद केले आहे का? दुधाचे पातेले व्यवस्थित झाकले आहे का? आणि फ्रीजचे दरवाजा व्यवस्थित बंद आहे का हे तपासा. या शेवटच्या 1 मिनिटासाठी सवयीमुळे होणाऱ्या मोठ्या दुर्घटना किंवा दुधाचे नुकसान सहज टाळता येते आणि तुमचे किचन नेहमी सुरक्षित राहते. तर हे होते सकाळी स्वयंपाकघरातील धावपळ कामांची थांबवणारे आणि तुमचा वेळ वाचवणारे 10 जादुई स्मार्ट नियम. हे नियम दिसायला साधे वाटत असले तरी रोजच्या आयुष्यात ताण पूर्णपणे कमी करणारी. तुम्हाला 10 ट्रिकपैकी कोणती ट्रिक सर्वात जास्त आवडली आणि उद्या सकाळी तुम्ही कोणती ट्रिक वापरणार आहात हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला आणि सखींना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांचीही सकाळ शांत आणि आनंदी होईल. आणि आपल्या सखी मराठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली लाल बटन क्लिक करून आताच नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका थेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.